विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 5वी नवोदय गणित या विषयातील सराव चाचणी क्रमांक 1 घटक पहिला त्यावरील ही चाचणी आहे. संख्या आणि संख्या पद्धती, त्यातील संख्या आणि संख्या पद्धती या घटकावरील पहिल्या सराव चाचणीमधील 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न काय आहे पहा. कमाल 5 अंकी संख्या आणि 6, 7, 9, 5 या अंकापासून तयार होणारी 4 अंकी किमान संख्या यांच्यातील फरक 1 लाखामधून वजा केल्यास मिळणारी संख्या कोणती असेल. पहा प्रश्न काय म्हणते. कमाल 5 अंकी संख्या. आता कमाल आणि किमान हे आपल्याला माहिती आहे. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, आणि किमान कशाला म्हणतो आपण. किमान म्हणजे लहानात लहान, किमान म्हणजे लहानात लहान. तर काय म्हणतंय 5 अंकी कमाल 5 अंकी संख्या म्हणजे 5 अंकी कमाल संख्या. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी कोणती आहे. 5 अंकी 1 2 3 4 5 99,999 ही 5 अंकी कमाल संख्या आहे. पुढं काय म्हणते आपल्याला 6, 7, 9, 5 या हे 6, 7, 9 आणि 5 या अंकापासून तयार होणारी 4 अंकी संख्या, या अंकापासून तयार होणारी 4 अंकी किमान संख्या म्हणजे ही 4 अंकी किमान संख्या या अंकापासून काय तयार होईल. 5, 6, 7, 9 हे 5, 6, 7, 9 5,679. आलं का लक्षात. मग पुढं काय म्हणते पहा. प्रश्न थोड्या थोड्या ह्याच्यामध्ये हे करायचं. कमाल 5 अंकी संख्या घेतली, त्यानंतर 6, 7, 9, 5 या अंकापासून तयार होणारी 4 अंकी संख्या तयार केली. कशी. किमान 5,679. यांच्यातील फरक म्हणजे या दोन संख्येमधील फरक. आता यांच्यातील फरक काढा. फरक 99,999 वजा 5,679 वजा बाकी करा. 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 7 गेले 2 राहिले, 9 मधून 6 गेले 3 राहिले, 9 मधून 5 गेले 4 राहिले आणि 9ला 9. का आला फरक 94,320. हा जो फरक आहे तो का आहे म्हणतंय. 1 लाखामधून वजा केल्यास हा फरक जो आलेला आहे हा 1 लाखामधून वजा करा. वजा करा 1 लाखामधून हे 1 लाख वजा बाकी करा 0, 0तून 2 जात नाही. इथला हाचा इथं घेतला, इथला 10 मधून 2 गेले 8 राहिले, इथं राहिले 9, 9 मधून 3 गेले 6, 9 मधून 4 गेले 5 राहिले, 9, 9 गेले 0. उत्तर काय आलं 5,680 हे उत्तर येते. उत्तर काय असेल 5,680. पर्यायात आहे का. आहे. पर्याय क्रमांक 2 बी हे उत्तर येईल. काय उत्तर. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. आलं. चला अशा पद्धतीनं हे प्रश्न सोडवायचा. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 2 का आहे पहा. 2, 8, 9, 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी कमाल व किमान समसंख्यांची बेरीज किती. अंक का आहेत 2, 8, 9 आणि 7 हे अंक एकदाच वापरायचे आहेत आणि त्यापासून तयार होणारी कमाल समसंख्या आणि किमान समसंख्या यांची बेरीज किती. तर कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. आपण मोठ्यात मोठी जर संख्या अगोदर तयार केली तर काय होईल 9, 8, 7, 2
सम आहे का आहे, एकक स्थानी 2 आहे त्याच्यामुळे ही सम आहे. म्हणजे काय झाली, ही 9872 ही आपल्याला कमाल संख्या मिळाली, समसंख्या. आता किमान संख्या जर तयार केलं तर 2 7 8 9 2789. सम आहे का ही नाही, एकक स्थानी 9 आहे, ती विषम आहे. मग 8ला आपण पुढं घेऊ इकडं, म्हणजे 2 7 9 8 2798 यांची बेरीज करा. बेरीज हे 2 आणि 8 10ला 0, हातचा किती आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 9 किती झाले 17, 17ला 7, हातचा 1, 8 आणि 1 9, 9 7 16ला 6, हातचा 1, 9 1 10 आणि 2 12. काय आलं उत्तर 12670 हे उत्तर येईल. काय आलं उत्तर 12670. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो. क्रमांक 3 काय होता, 15,03,500 या संख्येतील डाव्या बाजूच्या 5 या अंकाची स्थानिक किंमत उजव्या बाजूच्या 5 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. पहा, आपल्याला इथं काय करायचंय, 15,03,500 ही संख्या अंकात लिहायचे. हे लाखाचे 2 घरं, हे 15, 3,000, हजाराचे 2 घरं 03, त्यानंतर 500. आता काय म्हणते, या संख्येतील डाव्या बाजू, या ठिकाणी ही उजवी बाजू आहे आणि ही कोणती बाजू आहे, ही डावी बाजू आहे. डाव्या बाजूचे 5, हे का, हे डाव्या बाजूचं 5 आहे, ह्याची स्थानिक किंमत 1 2 3 4 5 अंक, म्हणजे ह्याची स्थानिक किंमत झाली 5 लाख. बरोबर आहे. अंकाची ची ह्याला म्हणले, ह्याला काय म्हणले, ची म्हणले. उजव्या बाजूच्या 5 ची स्थानिक किंमत किती होते 500. ह्याला च्या म्हणलेला आहे, ह्याला काय म्हणलेला आहे, च्या म्हणलेला आहे. किती पट, मग पहा, पट बरोबर आपल्याकडे एक सूत्र आहे, काय आहे, ची भागिले च्या. मग आता ची कुणाला म्हणलेला आहे, ह्याला, ह्याची स्थानिक किंमत किती आहे 5 लाख. आणि च्या कुणाला म्हणलेला आहे, ह्याला, हे 500. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 5 1 5, 5 1 5, हे 3 शून्य, 1000. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक सी 1000. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4 काय पाहू. प्रश्न क्रमांक 4 काय आहे पहा, 6 अंकी व 5 अंकी 6ने भाग जाणाऱ्या कमाल संख्येतील फरक किती. पहा, 6 अंकी कमाल संख्या, सहा वेळेस 9, 1 2 3 4 5 6, 9,99,999. पण पुढं काय म्हणते, 6ने भाग जाणारी, 6ने भाग जाणारी 6 अंकी कमाल संख्या, 6ने भाग जाणारी 6 अंकी कमाल संख्या. इथं जर 8 घेतलो तर 98ला 6ने भाग जाते का नाही. 6ची कसोटी काय म्हणते, ज्या संख्येला 2 आणि 3ने भाग जातो, ज्या संख्येला 2ने आणि 3ने भाग जातो त्या संख्येला 6ने भाग जातो. मग आपण जर इथं 8 घेतलं तर पहा, इथं जर 8 घेतलं तर ह्याची बेरीज काय होईल, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45. 45 आणि 8 53. 53 म्हणजे 5 आणि 3 8. ह्याला 3 भाग जाते का, संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 भाग गेला पाहिजे, जात नाही. मग आपण जर इथं जर 7 घेतला तर बेरीज किती येते 52. 52 म्हणजे 5 आणि 2 7 भाग जात नाही. 6 जर घेतला तर बेरीज येते 51. 51 म्हणजे 5 अधिक 1 6 भाग जातो, म्हणजे इथं काय येईल, हे 9,99,996 ही झाली 6ने भाग जाणारी कमाल संख्या. त्यानंतर काय म्हणतंय,
5 अंकी, हे 5 अंकी कमाल संख्या, 5 अंकी कमाल संख्या कोणती आहे आपली? 5 वेळेस 9 म्हणजे 99,999 ही 5 अंकी कमाल संख्या आहे. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला काय म्हणतंय, 6ने भाग जाणारी 5 अंकी कमाल संख्या कशी? 6ने भाग जाणारी. मग आता इथं हे 99,999 जे आहे ते इथं काय 99,996 जर घेतलो तर 9 चोक 36 आणि 6 42, 42ला 3 भाग जाते आणि एकक स्थानी 6 असल्यामुळं 2 भाग जाते म्हणजे या संख्येला 6 भाग जाते. यांच्यातील फरक हे 9,99,996 वजा 99,996 वजा बाकी करा 0,0,0,0,0,9 काय आली वजा बाकी 9,00,000 एवढं उत्तर येते. उत्तर काय येते? 9,00,000 हे उत्तर येते. पर्यायात आहे का? आहे. 1 2 3 4 5 पर्याय क्रमांक डी हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक डी हे उत्तर येतंय. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 6 4 8 7 1 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या कमाल संख्येतील 6 व 9 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? काय म्हणतंय? 6 4 8 7 1 आणि 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी कमाल संख्या. या अंकापासून आपण काय करू? कमाल संख्या कोणती होते ते काढू. 9, त्यानंतर 8, त्यानंतर 7, त्यानंतर 6, त्यानंतर 4 आणि 1 ही झाली या अंकापासून कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या. काय झाली? 9,87,641. पुढं काय म्हणतंय? 6 आणि 9 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. हे 6 आणि 9 यांच्या स्थानिक किमतीची बेरीज. या 6ची स्थानिक किंमत 6च्या पुढे 2 अंक आहेत, 2 शून्य द्या. 9 हे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 9,00,000 यांची बेरीज म्हणलेलं आहे. करा बेरीज. हे 9,00,000 1 2 3 4 5 अधिक 600 उत्तर काय येईल? तोंडी उत्तर येते 0,0,6,0,0,9 9,06,000 हे उत्तर तोंडी येते आपल्याला. आलं का लक्षात? तोंडी उत्तर मिळून जाते 9,06,000. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतंय? कमाल 6 अंकी समसंख्या व त्या संख्येतील एकक व हजार स्थानातील अंकाची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांच्यातील फरक. काय म्हणतंय? 6 अंकी कमाल समसंख्या आता 6 अंकी कमाल संख्या कोणती आहे? 6 वेळेस 9 1 2 3 4 5. आता 6वी वेळेस जर मी इथे एकक स्थानी 9 लिहिलो तरी विषम होते. मग 1 न महाग इथं 8 लिहा. ही झाली 6 अंकी कमाल समसंख्या 9,99,998. आलं. आपल्याला काय म्हणतंय? हे 9,99,998 या संख्येतील एकक व हजार स्थानच्या अंकाचे अदलाबदल. हे एकक आणि हे एकक दशक शतक हजार हे हजार. हा 9 इकडं घेऊन जायचे आपल्याला आणि हा 8 इकडं आणायचे, अदलाबदल करायचे. मग करा अदलाबदल. हे 9 9 8 इकडं आणा, त्यानंतर हे 9 9 आणि हे 9 इकडे घेऊन या. म्हणजे इथं संख्या काय मिळाली ते आपल्याला? 9,99,998. अंकाची अदलाबदल केल्यावर काय मिळाली? 9,98,999. यांच्यातील फरक म्हणजे हे 9,00,000
99,998 वजा 9,98,999 वजा बाकी करा. 18मधून 9 गेले 9 राहिले, इथं राहिले 8. 18मधून 9 गेले 9 राहिले, इथं राहिले 8. 18मधून 9 गेले 9 राहिले, 18मधून 8 8 गेले 0, इथं राहिला 8. 8मधून 8 गेले 0, 9 9 गेले 0, 9 9 गेले 0. काय आलं उत्तर? 999. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक डी 999 एवढं उत्तर येईल. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 7 काय आपण पाहू. प्रश्न क्रमांक 7 काय आहे? 9,2,5 या अंकातील 2 अंकाची 2दा पुनरावृत्ती, म्हणजे ह्या संख्येत जे अंक आहे, इथं अंक दिले आहेत, याची 2 अंकाची 2दा पुनरावृत्ती म्हणजे 2 अंक डबल घ्यायचं करून तयार होणारी कमाल 5 अंकी संख्या. आता हे 5 अंकी संख्या म्हणल्याच्या नंतर आपल्याला त्या संख्येमध्ये 5 अंक दिसले पाहिजेत. बरोबर आहे? 1 2 1 2 3 4 5. आलं का लक्षात? ही 5 अंकी कमाल संख्या नाही, सॉरी, इथं या अंकापासून तयार होणारी कमाल संख्या आपल्याला इथं तर दिले 3 अंक, मग 5 अंकी कमाल म्हणजे 2 अंकाची 2दा पुनरावृत्ती करायची. म्हणजे मोठे मोठे जे 2 अंक आहेत त्याची मोठी संख्या जर बनविली 3 अंकापासून तर काय तयार होते? 952. त्याच्यातला 9 मोठा आहे, मग ही 2दा घ्या 99,000, त्याच्यापेक्षा थोडा 5 हे मोठा आहे. म्हणजे उत्तर आपल्याला काय मिळालं? 99,552 ही संख्या मिळाली. 99,552. 99,552 पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. आलं का लक्षात? 99,552 पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. आलं? चला, प्रश्न क्रमांक 8 काय आहे? प्रश्न 7 हा अंक दशक स्थानी असणाऱ्या कमाल व किमान 5 अंकी संख्यांची बेरीज किती? 7 हा अंक दशक स्थानी, कुठं पाहिजे? दशक स्थानी असणाऱ्या कमाल आणि किमान 5 अंकी संख्यांची बेरीज. पहा, आपण काय करू? हे 5 अंकी कमाल संख्या कोणती आहे बाबा? 5 अंकी कमाल संख्या 5 वेळेस 9, 1 2 3 4 5, म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे काय आली? हे 99,999 हे आपल्याला 5 अंकी कमाल संख्या मिळाली. त्यानंतर 5 अंकी किमान संख्या, पाच अंकी किमान संख्या काय मिळाली आपल्याला? 10,000. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणतंय? 7 हा अंक दशक स्थानी, म्हणजे इथं दशक स्थानी काय पाहिजे? 7 पाहिजे. इथं दशक स्थानी 7, यांची बेरीज, मग इथं 7 ठेवा दशक स्थानी. हे 99,979 दशक स्थानी 7 आलं. त्यानंतर इथं 7 ठेवा, 10,070 यांची आता बेरीज करा. 9 14ला 4 हातच्याला 1, 9 1 10ला 0 हातच्याला 1, 9 1 10ला 0 हातच्याला 1, 9 1 10 आणि 1 11. काय आली इथं? 1,10,049 हे उत्तर येते. 1,10,049 हे उत्तर येतंय. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे? 3 अंकी किमान मूळ संख्या कोणती? किमान म्हणजे लहानात लहान. तीन अंकी कमाल मूळ संख्या
किमान मूळ संख्या आहे 101. 101 पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक सी 101 हे उत्तर येतं. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय म्हणते? सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या सत्त्याण्णव आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या, सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती आहे हो? 2 सर्वात लहान आहे पण 2 ही सम आहे. सर्वात लहान विषम कोणती? 3. यांचा गुणाकार किती? हे 97 गुणिले 3. 3 7 21 ला 1 हातचे आले 2. 3 9 27 आणि 2 29. उत्तर काय ते? 291. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? 291 पर्याय क्रमांक 2. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 11 काय म्हणते? 6 अंकी मोठ्यात मोठी व 5 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती? पहा आपल्याला काय म्हणते? 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 6 अंकी मोठी संख्या म्हणजे 6 वेळेस 9 लिहायचं, म्हणजेच 9,99,999 ही काय झाली? 6 अंकी मोठी संख्या झाली. हे 9 आहे हे, बरोबर आहे. त्यानंतर 5 अंकी लहानात लहान संख्या, लहानात लहान म्हणल्याच्या नंतर आपण काय करतो? जेवढे अंकी विचारले, 5 अंकी विचारले, 1 लिहा, राहिलेले 4 अंक 0 द्या. 1 2 3 4 आणि 1 ही 5 अंकी झाली. यांची काय म्हणले? बेरीज करा. बेरीज इथं 9 9 9 9 9 1 10 ला 0 हातच्या आला 1 9 1 10. काय आली? 1,00,000 10,00,000. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष 10,09,999. 10,09,999 हे उत्तर येईल. आलं. चला प्रश्न क्रमांक 12 काय आहे? प्रश्न क्रमांक 12 4,6,0,7 या अंकाचा वापर करून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? या अंकाचा वापर करायचा आहे आणि त्यापासून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. 5 अंकी मोठ्यात मोठी, चला तयार होणारी नाही, 5 अंकी नाही, 4 अंकी, 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. आता आपण काय करू? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करू. मोठी संख्या म्हणजे मोठा अंक 7 6 4 0. काय झाली? एक स्थानी 0 असल्यामुळं सम आली. मग 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या बरोबर काय असेल? 7,640. 7,640 पर्याय क्रमांक डी हे उत्तर आलं. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व 4 अंकी लहानात लहान विषम संख्या यांची बेरीज किती? 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आहे? 5 अंकी मोठ्यात मोठी. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 5 वेळेस 9, 1 2 3 4 आणि इथं काय येईल? मग समसंख्या म्हणल्यामुळं 8, 99,998. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या.
4 अंकी लहानात लहान, 4 अंकी लहानात लहान विषम संख्या, 4 अंकी लहानात लहान विषम संख्या, 4 अंकी लहानात लहान विषम संख्या काय असेल? 4 अंकी लहान संख्या 1000 आहे, ती एकक स्थानी 0 येते म्हणून ती सम होते, मग 1 घ्या पुढचा अंक, यांची बेरीज करा, बेरीज 5 अंकी 99,998 अधिक 4 अंकी विषम संख्या 1001, बेरीज 9 9 9 9 1 10 0 हातच्याला 1 9 1 10 काय आली? 1,09,99 हे उत्तर येते. 1,09,99 पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते. आलं का लक्षात? उत्तर काय येते? पर्याय क्रमांक सी आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. का आहे 14? 75,634 या संख्येतील 5च्या स्थानिक व दर्शनी किमतीचा गुणाकार किती? हे 5 आहे, ह्याच्या स्थानिक आणि दर्शनी किमतीचा गुणाकार हे 5, ह्याची स्थानिक किंमत किती आहे? आणि ह्याचीच दर्शनी किंमत काय आहे? आपण पाहिले स्थानिक किंमत म्हणजे तो कोणत्या स्थानावर आहे? एकक, दशक, शतक, हजार स्थानावर आहे, म्हणून ह्याची काय झाली? स्थानिक किंमत 5000 आणि दर्शनी किंमत म्हणजे डोळ्याला दिसणारी 5, यांचा गुणाकार. हे गुणाकार करा, हे 3 शून्य जशास तसं, 5 5 25, गुणाकार काय आला? 25,000 पर्याय क्रमांक ए हे उत्तर येते. काय ते उत्तर? 25,000 पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू? खालीलपैकी सर्वात मोठी संख्या विचारलेली आहे आपल्याला. या ठिकाणी हे पहा, ही 9 लाखाची आहे, ही 9 लाखाची आहे, 9 लाखाची आहे, म्हणजे ही 10 लाखाची आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. मग उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक बी. सोपा प्रश्न आहे एकदम. पुढचा प्रश्न, खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती? आपण संयुक्त संख्या कशाला म्हणतो? तर संयुक्त संख्या अशा संख्येला म्हणतो आपण की एक व मूळ संख्या सोडून, एक आणि मूळ संख्या या सोडायच्या, राहिलेल्या का आहेत त्या संयुक्त संख्या येतात. मग आता 17 ही मूळ आहे, ही सोडायचे. 19 मूळ आहे, ही सोडावंच लागेल. 23 मूळ आहे, ही सोडावंच लागेल. म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक डी 25. 25 ही मूळ संख्या नाही, म्हणजे ती काय आहे? संयुक्त संख्या आहे. आलं. चला प्रश्न क्रमांक 17. काय प्रश्न क्रमांक 17? 9,999 नंतर येणारी पुढील विषम संख्या कोणती? आता पहा, आपल्याला माहिती आहे क्रमवार विषम संख्येत दोनचा फरक असतो. किती? क्रमवार विषम संख्येत 2चा फरक असतो, म्हणजे 2 2 पुढे जाते. मग आता याच्यानंतर येणारी क्रमवार विषम संख्या म्हणजे ह्याच्यामध्ये 2 ऍड करा. 9 2 11 हातच्याला 1, 9 1 10 0 हातच्याला 1, 9 1 10 0 हातच्याला 1, 9 1 10 का आली? 10,001 ही क्रमवार विषम संख्या. 10,000 येणार नाही. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 ही 10,001 पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे बी. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न, खालील संख्या चढत्या क्रमाने लिहा. आपल्याला आता चढता क्रमाने लिहायचं आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागतं? सर्वात लहान संख्या अगोदर घ्यावी लागेल. ही 4,000 आहे, ही 4,000 आहे, ही 4,000 आहे, ही 4,000. मग आता लहान कोणती असेल?
तर ही 4005 ही सर्वात लहान संख्या आहे. त्यापेक्षा थोडी मोठी 4050 आहे. त्यापेक्षा थोडी मोठी 4055 आणि सर्वात मोठी 4500. हा काय झाला? दिलेल्या संख्यांचा चढता क्रम झाला. 4005, 4050, 4055 आणि 4500 आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 19. का आहे प्रश्न क्रमांक 19? 1 ते 100 मधील सर्वात लहान अभाज्य संख्या. एक लक्षात घ्या, अभाज्य संख्या ही कुणाला म्हटलं जातं दादा? तर हे मूळ संख्येला म्हटलं जातं. अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या. आता 1 ते 100 मधील सर्वात लहान अभाज्य म्हणजे मूळ संख्या कोणती आहे? तर 2 आहे. पर्याय क्रमांक सी हे उत्तर. 1 ते 100 मधील सर्वात लहान अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या कोणती आहे? 2. तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. आलं. प्रश्न क्रमांक 20 का आहे? 25 नंतर येणारी 7वी समसंख्या कोणती? पहा, हे 25 नंतर 7वी समसंख्या काढायची आपल्याला. बरोबर आहे. काय करायचं? दिलेली संख्या सम आहे का विषम? 25 ही विषम आहे. काढा कसली आहे? सम आहे. कितवी काढा म्हणले? 7वी. मागची काढा म्हणले का पुढची? नंतरची. म्हणजे पुढील काढायचे. तर त्याचं सूत्र काय आपल्याला माहिती आहे? संख्या बरोबर दिलेली संख्या नंतरची काढायचे, म्हणून हे अधिक कंसामध्ये कितवी गुणिले 2. आता दिले विषम आणि काढा सम म्हणून इथं -1. इथं काय येईल? -1. दिलेली संख्या काय? 25 अधिक कितवी? 7वी. 7 गुणिले 2 -1. 25 अधिक 7 दुनी 14 -1. मग आता 25 अधिक 14 मधून 1 गेले, 13 राहिले. 25 आणि 3 28 आणि 10 38. काय आलं उत्तर? 38. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक सी हे उत्तर येतंय. आलं. चला, अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला आपण या ठिकाणी हे 20 प्रश्न सोडवलेले आहेत. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड